नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर सुक्का बोंबीलचा रस्सा हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. सो तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांना माहीत आहे की मी व्हिडिओ एडिटिंग करताना पक्ष्यांचा आवाज भरपूर येत होता. तर असाच पक्ष्यांचा आवाज माझ्या कानी सतत पडत असतो, कारण की माझ्या बाल्कनीमध्ये विंडोमध्ये सतत वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट चालूच असतो. पहाटे सकाळी उठली तरीही असतो आणि दुपारी पण अशी शांतता असली तरी पण असतो. सो त्या आवाजाशी एक माझं असं कनेक्शन बनलेलं आहे. कधी कधी फार छान वाटतं ते ऐकताना. मी गप्प अशी शांत बसते आणि त्यांचा आवाज ऐकत असते. सकाळी पण लवकर उठली तर त्यांचा आवाजच ऐकते मी 5 ते 10 मिनटं. खूप असं पीसफुल वाटतं. ज्यांनी हा पक्ष्यांचा आवाज एकदम शांततेमध्ये ऐकलेला आहे तर माझ्या ह्या बोलण्याशी त्यांना खूप कनेक्ट होईल. सो आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी राणीचा बाग पण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो राणीच्या बागेमध्ये सुद्धा पक्ष्यांचं पॅराडाईज असं नंदनवन बनवलेलं आहे. तर ते सुद्धा मी जवळून बघताना तिथे पण वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आला, किलबिलाट आला, तर तिथेही मला खूप छान वाटलं. तर ह्याच पक्ष्यांच्या आवाजाच्या आनंदाने जो मला आनंद होतो आणि मला काय वाटते त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल आणि तुम्हालाही काहीतरी ह्याच्यातून बोध होईल. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. छोटासाच आहे पण छान आहे. सो आपला व्हिडिओ आहे किलबिल करती पक्षी हे. सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यावी असे भाग्य आज मला आले आहे. पक्षी रात्री काही खात नाहीत. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात. दुसऱ्या ठिकाणी पाठवतही नाहीत. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढे मुठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात. बरोबर घेऊन जात नाहीत. अंधार पडल्यावर अगदी शिस्तबद्ध झोपून जातात आणि पहाटेच उठून गाणी गात उठतात. ते आपला आहार कधीही बदलत नाही. आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात आणि एकत्र राहतात. बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात. ॲक्टिव्ह ठेवतात ते स्वतःला. रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत. आजारी पडले तर काही खात नाहीत. बरे झाल्यावरच खातात. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली तरी परत एकत्र येतात. आणि हो, निसर्ग नियमाचे ते न कुरकुरता शांतपणे पालन करतात. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात. मुलं स्वतःच्या कष्टाने पोट भरण्याइतके झाले की त्यांच्या जीवनात ते हस्तक्षेप करत नाहीत. तर खरोखरच त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे की नाही मित्रांनो? तर चला मग, तुम्हाला आवडला आहे हा व्हिडिओ, पटकन व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.